नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण SYBA इकॉनॉमिक्स G2 या वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये वित्तीय व्यवस्था या अभ्यासक्रमाचा वर्षभर अभ्यास करणार आहोत. वित्तीय व्यवस्थेमध्ये आपल्याला भारतीय वित्तीय व्यवस्थेचा संपूर्ण वर्षभर अभ्यास करावयाचा आहे. आपल्या अभ्यासक्रमामध्ये असणाऱ्या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे भारतीय वित्तीय व्यवस्था. भारतामध्ये जी वित्तीय व्यवस्था स्थापन झालेली आहे त्या वित्तीय व्यवस्थेचा विचार आज आपण करणार आहोत. सर्वप्रथम आर्थिक विकासाच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा घटक म्हणजे वित्तीय व्यवस्था होय. कारण वित्त व्यवस्थेशिवाय अर्थव्यवस्थेतील कुठल्याही क्षेत्राचा विकास होऊ शकत नाही. म्हणूनच असे म्हटले जाते की कोणत्याही देशाची वित्त व्यवस्था ही अर्थव्यवस्थेत इंधन म्हणून कार्य करते. ज्याप्रमाणे इंधनाशिवाय कुठलेही वाहन आपण चालवू शकत नाही, त्याचप्रमाणे वित्त व्यवस्थेशिवाय जगातील कुठल्याही अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास होऊ शकत नाही. म्हणूनच वित्त व्यवस्थेला अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून संबोधले जाते. कोणत्याही देशाची वित्त प्रणाली ही वित्तीय संस्था, वित्तीय बाजारपेठा, वित्तीय साधने आणि वित्तीय सेवा या 4 घटकांपासून तयार झालेली असते. अशी वित्तीय प्रणाली किंवा व्यवस्था बचत आणि गुंतवणूक, त्याचबरोबर किंमत यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न सतत करीत असते. त्याचप्रमाणे आर्थिक व्यवहार सुलभ करण्यासाठी सातत्यपूर्ण सेवा सुद्धा देत असते. म्हणूनच आर्थिक परिवर्तनासाठी वित्तीय प्रणाली हे सर्वात महत्त्वाचे संस्थात्मक आणि कार्यात्मक साधन म्हणून ओळखले जाते. अशा वित्तीय व्यवस्थेच्या संदर्भात त्याचा अर्थ आणि संकल्पना आपण पुढील प्रमाणे विचारात घेणार आहोत. वित्तीय व्यवस्थेचा अर्थ आणि संकल्पना विचारात घेताना आपल्याला असं म्हणता येईल की वित्त याचा अर्थ भांडवल किंवा कर्ज पुरवठा करणे असाही केला जातो. आर्थिक विकासात भांडवल हा घटक अतिशय महत्त्वाचा मानलेला आहे. कारण उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये देखील भांडवल या घटकास विशेष प्राधान्य दिलेले असते. अशा अतिशय महत्त्वाच्या घटकाच्या सहाय्याने शेती, उद्योग, सेवा, आंतरराष्ट्रीय व्यापार, विशेष आर्थिक क्षेत्र अशा विविध क्षेत्रांचा विकास केला जातो. या सर्व क्षेत्रांना भांडवल उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे कार्य वित्तीय संस्था करीत असतात. म्हणूनच असे म्हटले जाते की वित्तीय संस्था जेवढ्या विकसित तेवढ्या प्रमाणात भांडवल निर्मितीचा वेग हा जास्त असतो. तसेच वित्तीय संस्थांच्या विकासाशिवाय जगातील कुठल्याही देशाचा आर्थिक विकास होऊ शकत नाही. अशा महत्त्वपूर्ण वित्तीय प्रणालीच्या संदर्भात अनेक विचारवंतांनी, अर्थतज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे वित्तीय प्रणालीच्या संदर्भात अनेक विचारवंतांनी व्याख्या केलेल्या आहेत.
आपण एक 4 ते 5 महत्वाच्या व्याख्या या ठिकाणी विचारात घेणार आहोत. त्यामध्ये पहिली जी व्याख्या अर्थतज्ञांनी मांडलेली आहे ती अशी की ज्या ठिकाणी कर्ज देण्याघेण्याच्या निधीची मागणी आणि पुरवठा करणाऱ्या विस्तृत स्तरावरील संस्था आणि व्यक्तींचा समावेश होतो त्याला वित्तीय व्यवस्था किंवा वित्तीय प्रणाली असे म्हणतात. या व्याख्येमध्ये अर्थतज्ञांनी 2 ते 3 गोष्टींचा विचार केलेला आहे. एक म्हणजे कर्ज ज्या ठिकाणी मागणी केली जाते ते घटक, आणि दुसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था. या 2 घटकांचा ज्या ठिकाणी समावेश होतो, ज्या ठिकाणी हे 2 घटक एकत्र येतात, वित्तीय आर्थिक व्यवहार करतात किंवा देवाणघेवाण करतात, अशी जी व्यवस्था अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेली आहे त्या व्यवस्थेला वित्तीय प्रणाली असे म्हणतात. अशी महत्वपूर्ण व्याख्या तयार करण्यात आलेली आहे. त्यानंतर दुसरी जी महत्वाची व्याख्या आहे ती म्हणजे अशी, वित्त किंवा कर्जाच्या देवाणघेवाणीतून निर्माण होणाऱ्या व्यवस्थेस वित्तीय व्यवस्था असे म्हणतात. ज्या ठिकाणी कर्जाची देवाणघेवाण होते किंवा अशी व्यवस्था सरकारमार्फत उपलब्ध करून दिली जाते त्या व्यवस्थेला वित्तीय व्यवस्था असे म्हणतात. अशी दुसरी महत्वाची व्याख्या केलेली आहे. यानंतर तिसरी जी महत्वाची व्याख्या आहे ती म्हणजे अशी की वित्तीय व्यवस्था किंवा प्रणाली म्हणजे कोणत्याही देशातील संघटित आणि असंघटित क्षेत्रातील वित्तीय संस्था, वित्तीय बाजार आणि वित्तीय साधने यांचा असणारा समूह म्हणजे वित्तीय व्यवस्था होय. देशामध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये वित्तीय व्यवस्था ही 2 घटकांमध्ये विभागलेली आहे किंवा तिचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. पहिला जो घटक आहे तो म्हणजे संघटित क्षेत्र आणि दुसरा जो घटक आहे तो म्हणजे असंघटित क्षेत्र. संघटित क्षेत्रांमध्ये वित्तीय व्यवस्थेत स्थापन झालेल्या सर्व बँकांचा समावेश होतो की ज्या बँका रिझर्व्ह बँकेच्या अधिपत्याखाली असतात. रिझर्व्ह बँकेने तयार केलेली नियमावली किंवा जे नियम आहेत त्या नियमांचं पालन करून आपला व्यवसाय करीत असतात. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेमध्ये असंघटित क्षेत्रातील जे काही घटक आहेत ते सुद्धा वित्तीय व्यवस्थेमध्ये अतिशय महत्वाची किंवा मोलाची कामगिरी करीत असतात. आर्थिक देवाणघेवाणीतून कर्जाची वाटणी करत असतात किंवा कर्जाची देवाणघेवाण करीत असतात. या असंघटित क्षेत्रामध्ये सावकार, सराफी पेढीवाले, जमीनदार, श्रीमंत शेतकरी, व्यापारी अशा वेगवेगळ्या घटकांचा समावेश होत असतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या व्याख्येमध्ये वित्तीय संस्था, वित्तीय बाजार आणि वित्तीय साधने यांचा समूह असणारा जो घटक आहे किंवा जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे वित्तीय व्यवस्था होय असे या ठिकाणी नमूद करण्यात आलेले आहेत. वित्तीय संस्थांमध्ये बँकेतर संस्था आणि बँकिंग संस्था यांचा समावेश होतो. तर वित्तीय बाजारामध्ये नाणे बाजार, भांडवल बाजार आणि परकीय चलन बाजार या 3 महत्वपूर्ण बाजारांचा समावेश होतो. तर सर्वात महत्वाचं म्हणजे वित्तीय साधने, नाणे बाजार, भांडवल बाजार आणि वित्तीय बाजारामध्ये कर्जाची किंवा पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी जी वेगवेगळ्या प्रकारची साधनं अर्थव्यवस्थेमध्ये किंवा वित्तीय व्यवस्थेमध्ये तयार करण्यात आलेली आहे अशा वित्तीय साधनांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. म्हणूनच
वित्तीय संस्था, वित्तीय बाजार, वित्तीय साधने, वित्तीय सेवा यांचा असणारा समूह म्हणजे वित्तीय व्यवस्था होय, अशी एक महत्त्वपूर्ण व्याख्या तयार करण्यात आलेली आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे वित्तीय व्यवस्थेमध्ये अनेक घटक सहभागी होत असतात, देवाणघेवाण करीत असतात, कर्ज घेतात, कर्जाची मागणी करतात, कर्जाचा पुरवठा करणारे अनेक घटक आहेत. म्हणजेच कर्जाची मागणी करणारे घटक आणि कर्जाचा पुरवठा करणाऱ्या संस्था अशा दोन्ही मिळून वित्तीय संस्था अर्थव्यवस्थेमध्ये तयार झालेली आहे. आपल्याला पुढचा जो महत्वाचा मुद्दा अभ्यासायचा आहे तो म्हणजे कर्जाची गरज ही अर्थव्यवस्थेतील कोणकोणत्या घटकांना भासत असते. तर त्यामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे व्यक्ती किंवा कुटुंब. व्यक्तीला आणि कुटुंबाला कर्जाची गरज दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी भासत असते. बऱ्याच व्यक्तींना किंवा बऱ्याच कुटुंबांना अनेक वेळा दैनंदिन जीवन जगत असताना नेहमी आर्थिक संकटांना सामोरं जावं लागतं. अशा वेळी वित्तीय व्यवस्थेमध्ये कर्जाची देवाणघेवाण करणाऱ्या ज्या संघटित क्षेत्रातील आणि असंघटित क्षेत्रातील ज्या संस्था आहेत त्या संस्थांकडून बऱ्याच वेळा व्यक्ती किंवा कुटुंब आपली कर्जाची किंवा वित्ताची गरज ही पूर्ण करीत असतात. त्यानंतर दुसरा जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे शेतकरी. शेतकऱ्याला शेतातून विविध प्रकारची पिके घेण्यासाठी बी बियाणे, खते, शेतीसाठी आवश्यक असणारी अवजारे, कीटकनाशके खरेदी करण्यासाठी बऱ्याच वेळा किंवा वारंवार कर्जाची गरज भासत असते. असा शेतकरी वर्ग सुद्धा वित्तीय व्यवस्थेमध्ये संघटित क्षेत्राची किंवा असंघटित क्षेत्राची मदत घेऊन किंवा या घटकांकडून कर्ज घेऊन आपली जी दैनंदिन अडचण आहे ती पूर्ण करण्याचं काम एक करीत असतो. त्यानंतर तिसरा जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे व्यापारी. व्यापारी या घटकाला सुद्धा बऱ्याच वेळा कर्जाची गरज भासत असते. व्यापार करणाऱ्या सर्वच व्यापाऱ्यांना मालाची खरेदी करण्यासाठी तसेच मालाची देवाणघेवाण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करण्यासाठी कर्जाची गरज भासत असते. किंवा एका व्यापाऱ्याचं देणं, दुसऱ्या व्यापाऱ्याचं देणं, असे जे काही दैनंदिन व्यवहार आहेत, माल खरेदी करणं, अशा वेगवेगळ्या कारणांसाठी व्यापारी वर्गाला सुद्धा कर्जाची गरज भासत असते आणि ती गरज पूर्ण करण्याचं काम वित्तीय व्यवस्था करीत असते. व्यक्ती, शेतकरी, व्यापारी या घटकांबरोबरच सर्वात महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे उद्योजक. उद्योजकाला सुद्धा बऱ्याच वेळा कर्जाची गरज भासत असते. उद्योजकाला आपल्या स्थिर व खेळत्या भांडवलाची गरज भागविण्यासाठी सतत कर्जाची गरज भासत असते. आता यामध्ये स्थिर आणि खेळतं भांडवल या दोन घटकांना उद्योजकांना नेहमी कर्ज लागत असते. आता स्थिर भांडवल कोणतं आणि खेळतं भांडवल कोणतं? तर स्थिर जे भांडवल आहे ते उद्योजकांसाठी नेहमी लागत असतं. उदाहरणार्थ जमीन खरेदी करणं, यंत्र खरेदी करणं, इमारत बांधणं, कच्चा माल आणणं, यंत्राची स्थापना करणं, कामगारांची नेमणूक करणं, अशा वेगवेगळ्या कारणांसाठी उद्योजकाला स्थिर कर्जाची किंवा भांडवलाची गरज भासत असते. त्याचबरोबर खेळत्या भांडवलाची सुद्धा गरज भासत असते. खेळतं भांडवल हे नेहमी कच्चा माल खरेदी करणं, मजुरांची मजुरी देणं किंवा तत्सम वेगवेगळे घटक
खरेदी करण्यासाठी, वाहतूक भत्ता देण्यासाठी, अशा वेगवेगळ्या कारणांसाठी उद्योजकाला खेळत्या भांडवलाची सुद्धा गरज भासत असते. अशा वेळी उद्योजकाला आपल्या स्थिर व खेळत्या भांडवलाची गरज भागविण्यासाठी सतत कर्ज लागत असतं आणि ते कर्ज पूर्ण करण्याचं काम अर्थव्यवस्थेतील वित्तीय व्यवस्था करीत असते. शेवटचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सरकार. सरकारला दैनंदिन गरजा भागविण्यासाठी, त्याचबरोबर विधायक कार्यासाठी कर्जाची गरज भासत असते. सरकारला दैनंदिन खर्च भागविण्यासाठी, विकासात्मक कार्यासाठी, देशाचे संरक्षण करण्यासाठी नेहमी कर्जाची गरज भासत असते. अशी कर्जाची किंवा भांडवलाची गरज पूर्ण करण्याचे काम देशातील वित्तीय व्यवस्था किंवा प्रणाली करीत असते. अशा प्रकारे वित्त व्यवस्था म्हणजे काय, वित्त व्यवस्थेच्या संदर्भात वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी मांडलेल्या व्याख्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये कर्जाची गरज कोणकोणत्या घटकांना भासत असते याचा विचार आपण या ठिकाणी केलेला